आज मी तुमच्यासोबत एक खूप सोपी अशी रेमेडी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरीच मेडिक्युअर आणि सोबतच पेडिक्युअर करू शकता, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी खर्चामध्ये। यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची अजिबातच गरज नाहीये। घरात असलेल्या साध्या वस्तूंच्या मदतीने तुम्ही अगदी फ्रीमध्ये तुमचे हात आणि सोबतच पाय स्वच्छ नक्कीच करू शकता। चला तर मग आपल्या इंटरेस्टिंग अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचतायत आणि माझ्या रेमेडीचा फायदा नक्की कोणाकोणाला होतोय। बघा, आपला हा उपाय बनवण्यासाठी सर्वात आपण इथं घेणार आहोत तो म्हणजे शॅम्पू। बघा, शॅम्पू तुम्ही कोणत्याही ब्रँडचा किंवा कोणताही घेऊ शकता। फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जो कोणता शॅम्पू घ्याल ना तो फक्त व्हाईट कलरचा असायला हवा किंवा मग ट्रान्सपरंट शॅम्पू असायला हवा। आता हा शॅम्पू तुम्हाला फक्त 1 ते 2 रुपयांमध्ये अगदी सहजच मिळून जाईल। आणि शॅम्पू व्यवस्थित असा मिक्स करून घ्या, कारण जेव्हा शॅम्पू पॅकेटमध्ये असतो तेव्हा तो थोडासा घट्ट असतो आणि जेव्हा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करू ना तेव्हा तो आपल्याला जशा कन्सिस्टन्सीमध्ये हवाय अगदी तशा कन्सिस्टन्सीमध्ये होऊन जातो। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा घटक आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे, जो की आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अगदी इझिली अवेलेबल असतो। तर बघा, इथं आपल्याला शॅम्पूमध्ये हळद ऍड करायची आहे आणि हळद तुम्ही वाईल्ड टर्मरिक इथं घेऊ शकता किंवा मग जर वाईल्ड टर्मरिक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वयंपाकघरातील किंवा मग आपल्या किचनमधील हळदी देखील इथं नक्कीच घेऊ शकता। साधारणतः अर्धा चमचा एवढी हळद आपल्याला शॅम्पूमध्ये ऍड करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही घटक व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा, हळदीमध्ये नैसर्गिक अशा व्हाईटनिंग प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळण्यासाठी हेल्प होते। जर स्किनवरती डाग असतील तर ते हळूहळू कमी होतात आणि सोबतच काळेपणा असेल ना तो देखील कमी होण्यासाठी हेल्प होत असते। जर तुमच्या त्वचेवरती अतिरिक्त तेल वगैरे असेल तर ते देखील काढून टाकण्यासाठी आपल्याला हळद इथं हेल्प करत असते। आता बघा, हे दोन्ही घटक व्यवस्थित असे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा एवढं मीठ ऍड करायचं आहे। तुम्ही मिठाच्या जागेवरती थोडीशी साखर ऍड केली तरी देखील चालू शकतं, कारण बघा, मीठ आपल्या स्किनवरती स्क्रबिंगचं काम करणार आहे आणि जेव्हा पण आपण आपल्या पॅकमध्ये मीठ ऍड करू ना तेव्हा बघा, आपला जो काही पॅक आहे ना तो थोडासा पातळ झाल्यासारखा इथं तुम्हाला दिसेल। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी अतिशय महत्त्वाचा असा एक घटक आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे, ज्यामुळे आपल्या स्किनवरती व्हाईटनिंग इफेक्ट येणार आहे। आणि जर स्किनवरती घाण असेल, डर्ट असेल किंवा पोल्युशनमुळे स्किन काळी पडलेली असेल तर ते सगळं काही रिमूव्ह करण्यासाठी हा घटक आपल्याला खूप जास्त प्रमाणावरती हेल्प करणार आहे। आता बघा, आपला पॅक पूर्ण व्यवस्थित असा इथं रेडी झालेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पांढऱ्या कलरची कोलगेट ऍड करणार आहे। जर तुमच्याकडे पांढऱ्या कलरची कोलगेट नसेल तर अगदी 10 ते 12 रुपयांमध्ये तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुम्हाला फक्त पांढऱ्या कोलगेटचाच वापर करायचा आहे, कारण पांढरी कोलगेट आपल्या स्किनला साफ बनवण्यासाठी हेल्प करते आणि सोबतच स्किनला व्हाईटनिंग असा इफेक्ट देखील देत असते। साधारणतः आपण एक वेळा ब्रश करण्यासाठी जेवढी कोलगेट वापरतो तेवढीच कोलगेट आपल्याला इथं वापरायची आहे आणि त्यानंतर आपला सगळा काही पॅक व्यवस्थित असा मिक्स करून घ्या। आणि हा पॅक जर तुम्ही योग्य पद्धतीने तुमच्या हातावरती आणि सोबतच पायांवरती जर वापरला ना तर फक्त 1 ते 2 आठवड्यामध्येच तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील। आणि जर तुम्हाला चांगले रिझल्ट हवे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पूर्ण रिझल्ट तुमच्या हातापायांवरती अजिबातच भेटणार नाहीये। बघा, आता आपले तिन्ही घटक व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं याला व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर आपला जो काही पॅक रेडी होईल तो तुमच्या हातापायांवरती आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काळेपणा जाणवत असेल किंवा मग टॅनिंग झालेले असेल त्या ठिकाणी अप्लाय करा। आता अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं हा पॅक असाच राहू द्या आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटं चांगला असा मसाज करून घ्या। बघा, मसाज केल्यानंतर आणखी 10 मिनिटं तो पॅक तुमच्या हातावरती आणि पायांवरती असा सुकू द्या आणि सुकल्याच्या नंतर अगदी थंड पाण्याने तुम्ही हा पॅक धुवून टाका। बघा, धुतल्याच्या नंतर तुम्हाला खूप छान असे रिझल्ट तुमच्या स्किनवरती पाहायला मिळतील। तुमच्या स्किनवरील घाण असू द्या किंवा मग टॅनिंग असू द्या, धूळ माती असू द्या, डेड स्किन सेल्स असू द्या, सगळं काही अगदी 2 ते 3 वापरांमध्ये साफ होऊन जाईल आणि स्किन अगदी सॉफ्ट आणि सोबतच ग्लोईंग दिसायला सुरुवात होईल। आठवड्यामधून फक्त 2 वेळा हा पॅक तुमच्या हातावरती आणि पायावरती अप्लाय करा। बघा, त्यानंतर तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील आणि जे काही रिझल्ट तुम्हाला भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबातच विसरू नका। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। बाय बाय।